प्राचीन काळाचा ठेवा असलेली बहुतेक अशी गावं आपल्या महाराष्ट्रात आहेत. त्यातलीच टाकळी ढोकेश्वर इथली प्राचीन लेणी अशीच एक समृद्ध लेणी आहे, जिथे आपल्याला अनेक शिल्प, विरगळ आणि प्राचीन नक्षीकाम पाहायला मिळतं. आणि या लेण्यांचाच आपला आजचा हा व्हिडिओ. तर मित्र हो, आता आपण आलेलो आहोत पारनेर तालुक्यातील सर्वात जुन्या अशा लेण्या पाहण्यासाठी. यांचं नाव आहे टाकळी ढोकेश्वर. ह्या लेण्या फार प्राचीन असून 5व्या शतकातल्या ह्या लेण्या आहेत. लेण्यांकडे जाण्यासाठी आपल्याला थोडंसं चालत जाऊन असं वरपर्यंत जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपण त्या लेण्यांच्या इथे पोहोचूयात. तेव्हा चला तर जाऊयात आणि पाहूयात टाकळी ढोकेश्वर इथल्या लेण्या. या लेण्यांपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि प्रवेशद्वाराच्या अलीकडेच उजव्या बाजूला 2 समाधी मंदिरही पाहायला मिळतात. या ठिकाणीच आपल्याला शरभ शिल्पही कोरलेली पाहायला मिळतात. लेण्यांकडे जाण्याचा आधा टप्पा आपण पार केलाय. इथे जर आपण आलो तिथे आपल्याला प्रचंड उन्हाचा सामना करावा लागेल आणि त्याचबरोबर ह्या परिसरात कुठेही हॉटेल वगैरे आपल्याला दिसणार नाही किंवा इथे नाही आहेत हॉटेल्स वगैरे काही. त्यामुळे जर आपण इथे आलात तर येताना आपल्याबरोबर पाण्याची बाटली आणि काही खाण्यासाठी काही हवं असेल तर ते नक्की घेऊन या, कारण की इथे आपल्याला ह्या परिसरामध्ये कुठेही पाणी किंवा हॉटेल्स असं काहीही मिळणार नाही. त्यामुळे थोडी काही सामुग्री असेल ते आपल्याबरोबर बरोबर घेऊन या, जेणेकरून आपल्याला चढताना किंवा उतरताना काही त्रास होणार नाही. आता आपण वर जाऊया. केंद्रीय पुरातत्व खात्याने टाकळी ढोकेश्वरची ही लेणी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली आहे. तर पुरातत्व खात्याच्या नोंदीनुसार ही शैव लेणी राष्ट्रकूटकालीन असून इसवी सन 5व्या ते 6व्या शतकातील ही लेणी आहेत. सुरुवातीला मी जसं आपल्याला म्हटलं होतं की इथे येताना आपल्याला प्रचंड उन्हाचा सामना करावा लागतो. वरती चालत वरती यावं लागतं. मात्र जेव्हा आपण वरती येतो आणि ह्या गार अशा परिसरात बसतो, जेव्हा आपण हा सगळ्यात उंच अशा जागेवर आहे एवढ्या परिसरातल्या, तेव्हा इथे लागणारी हवा आणि मंदिरातला आत गार असा परिसर, त्यामुळे इथे आल्यावर आपण जेवढीही मेहनत करून किंवा जेवढाही उन्हातानाचा प्रवास करत जेव्हा इथे आलेलो आहे त्याचं सगळा विसर पडतो आणि आपलं मन अगदी मंत्रमुग्ध होऊन जातं आणि इथे आल्याचं सार्थक वाटतं, चांगलं वाटतं, छान वाटतं. इथली ही लेणी प्रशस्त असून याचा सभामंडप 4 खांबांवर तोललेला आहे. इथे प्रवेश करताना दोन्ही बाजूला शालभंजिकेच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. तर शालभंजिका म्हणजे जंगलाची देवी किंवा याचा शब्दशः अर्थ असा बनतो की साल वृक्षाच्या फांदीला धरून उभी असलेली सुंदर स्त्री. शालभंजिका ही दगडी नक्षी कामातील एक विशिष्ट अशी संरचना आहे जी आपल्याला इथे पाहायला मिळते. आता सभामंडपाच्या आत आल्यावर आपल्याला डाव्या बाजूला झाडाखाली बसलेल्या सप्तमातृकांचा समूह पाहायला मिळतो. सप्तमातृका म्हणजे 7 देवतांच्या शक्ती, ज्यामध्ये ब्रह्मदेवाची पत्नी ब्राह्मणी, शिवाची पत्नी महेश्वरी, कुमाराची पत्नी कौमारी, विष्णूची पत्नी वैष्णवी, विष्णूचा अवतार असलेल्या वराहाची पत्नी वाराही, इंद्राची पत्नी इंद्राणी आणि यमाची पत्नी यमी यांचा समावेश होतो. अशा या 7 मातृका त्यांच्या वाहनांसह इथे आपल्याला पाहायला मिळतात. पुढे गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला हातात फुलं घेतलेले 2 द्वारपालांची भव्य शिल्प आपल्याला पाहायला मिळतात.
खूप साऱ्या मूर्ती तिथे मूर्ती आहेत ह्या मात्र कुठल्या तरी निखळल्या असतील ना, मग ते खराब होऊ नये म्हणून त्यांनी ते जपून ठेवलंय. तर गाभाऱ्याच्या भोवती प्रदक्षिणापथ कोरून काढलेला आहे. या प्रदक्षिणा मार्गाच्या गुहेत असंख्य शिल्प मांडून ठेवलेली असून लोखंडी दरवाजाच्या आत त्यांना संरक्षित केलेलं आहे. याच प्रदक्षिणा मार्गावर अनेक विरगळ, शिवलिंग आणि मोठा नंदी ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो. राज्य होतं द्वापर युग होते त्यावेळेस बरोबर. देवदेवतांनी तयार केलेली पांडवकालीन लेणी. हा बरोबर. अज्ञातवासात असताना त्यांनी हे खोदकाम केलंय. मुख्य लेण्याच्या बाजूला पाण्याचं टाकं कोरलेलं आहे. त्यात पाणी येण्यासाठी टेकडीच्या वरपासून दगडात पन्हाळी कोरून काढलेली आहे. या टाक्याच्या वरच्या बाजूला दुसरं पाण्याचं टाकही आहे, त्याला सीतानानी असं म्हणतात. इकडे जाण्यासाठी दगडात खोबणेही केलेले आहेत, मात्र तिथे मधमाशांचं पोळं असल्या कारणाने आपण तिथे जाऊ शकलो नाही. आपण नेहमीच बाहेरच्या राज्यांमधल्या मंदिरांबद्दल किंवा तिथल्या स्थापत्य शैलीबद्दल बोलत असतो, मात्र आपल्या जवळ आपल्या आसपास असणाऱ्या अशा लेण्यांबद्दल किंवा अशा सुंदर मंदिरांबद्दल आपल्याला फार माहिती नसते. त्यामुळे आज इथे आल्यावर आम्हाला खरंच फार भारी वाटलं. कारण आपल्याला अजिंठा वेरूळ तर सर्वांनाच माहिती आहे की तिथली नक्षीकाम, तिथलं ज्या प्रकारे तिथले मंदिर वगैरे बनवण्यात आले आहे, तिथल्या ज्या मूर्ती ज्या प्रकारे आहेत ते सर्वांनाच माहिती आहे. मात्र पारनेर तालुक्यामध्ये आपल्या जवळ इतकी छान मंदिरं आहेत, जिथे इतकी छान छान पांडवलेणी आहेत, हे आपल्याला फार असं ठाऊक नसतं, फार माहीत नसतं. त्यामुळे जसं आपल्या चॅनलचं नाव आहे अनवट वाटा, तो अनवट म्हणजे अशी वाट जिथे फारशी रुळलेली नाही आहे, वही वाटेवरची ती वाट नाही आहे किंवा जिथे फारशी लोकं जात नाही, अशा वाटेवर आपण जाण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा अशा ठिकाणाची आपल्याला माहिती भेटली आणि आपण इथे आलो. इथे आल्यावर आम्हाला फार छान वाटलं, अभिमान वाटला की आपल्या इथेही इतकी छान नक्षीकाम असलेली मंदिरं आहेत, जुन्या शतकातली मंदिरं आहेत. तेव्हा आपणही जरूर इथे या आणि हे मंदिर पहा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. या प्राचीन दगडी शिल्प आणि त्यांच्या कलाकुसरीतून आपल्याला तत्कालीन समाज, संस्कृती आणि कलात्मक कौशल्यांमधील प्रगती याबद्दल माहिती मिळते आणि आपल्यापर्यंत आलेला हा ठेवा आपल्या नजरेत आणखीनच समृद्ध होतो.